श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। भास्कर महाराज की जय। गौरी शंकर महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री वासुदेव जी महाराज की जय। ओम सजयति सिंदूरवदनो देवो यत् पंकजस्मरं वासरमणिदेव तमसां राशिनाशयति विघ्नानां वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। ज्ञानेषु भगवान् विष्णुर्निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्यान ब्रह्मचित्करा सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुभाव पुत्रेति तन्मयतया तरोभेनिदूस् तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। गजाननं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेमस्वरूपिणं गौरीशङ्करं दयामूर्तिं भास्करं वन्दे पुनः पुनः। वासनात् वासुदेवस्य वासितं भुवनत्रयं सर्वभूतनिवासोऽसि वासुदेवो नमोऽस्तुते। पुंडलीकवरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। कृष्ण प्रिया रुक्मिणी माता की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। सद्गुरु श्री गोपाल कृष्ण भगवान कौंडाण्यपुर निवासी जगज्जननी जगन्माता विदर्भ कन्या रुक्मिणी देवी ज्ञानेंद्र राजू यांची माऊली असणारे जाणवाराय जगद्गुरु तुकोबाराय स्वामी तळचे महाराज सेवा निवासी विधी सम्राट संत सम्राट विधी सम्राट गजानन महाराज प्रिय शिष्य श्री संत भास्कर महाराज गौरीशंकर महाराज तथा वारकरी भूषण वारकरी रत्न संत श्री वासुदेवजी महाराज आदी करून साधू संतांना नमस्कार करू। फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आज विशेषत्वाने श्री गजानन महाराजांच्या पेजच्या माध्यमातून श्रवणाकरता जोडलेले जे काही श्रोते आहेत त्या समस्त श्रोतृ वृंदांना नमस्कार करून आजच्या या 3.5 महिन्यात प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय। जे विद्यार्थी सुद्धा प्रयत्न करतात पण प्रक्षेपण लहरीच्या लहरीपणाने काही व्यत्यय निर्माण होतात। त्याला काही तर नाही येतात, काही व्यवस्था नाही दुसरी शक्य तितका प्रयत्न होतो। ही सेवा श्रींच्या चरणी रुजू करण्याचा प्रयत्न करतोय। असो, काल आपण विचार केला की श्रीमद भागवताच्या प्रथम संधाला अधिकारी संघ का म्हणतात, तर त्या 5 अधिकारी भक्त स्त्रियांचं चिंतन आहे। त्या पहिल्या नंबरवरची अधिकारी स्त्री आहे द्रौपदी, जी मूर्तिमंत दयेची मूर्ती आहे, जिच्या जीवनामध्ये फार मोठं कारुण्य आहे आणि कारुण्याचं चिंतन आपण करत होतो। दुर्योधनाला संतुष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून आणि प्रतिज्ञेच्या पूर्तत्यर्थ कृतवर्मा आणि कृपाचार्यांना घेऊन पांडवांच्या शिबिरामध्ये येतो। निद्रावस्थेत असलेल्या द्रौपदीच्या 5 पुत्रांना मारून टाकतो। तदनंतर धृष्टद्युम्नाकडे जातो आणि धृष्टद्युम्नाच्या छात्यावर आपले दोन्ही टोंगळे टेकून मुक्याने त्याला मारण्याकरता सुरुवात करतो। धृष्टद्युम्न सांगतो, अश्वत्थामे ओळखलंय तुला आणि तुला मला मारायचंच आहे तर तलवारीने मार। अश्वत्थामा सांगतो, मी तुला तलवारीने मारून स्वर्गाला पाठवू इच्छित नाही,
कारण तो गुरुचा हत्यार आहेस, ही प्रतिशोधाची ज्वाळ आहे. मी त्या दिवशी बोललोय, वैरा बापाची पुत्र जचे. बापाच्या वैराचा वचपा काढण्याच्या दृष्टिकोनातून अश्वत्थामा प्रेरित झालेले आणि सुळाचाच प्रवास आहे सगळा. अगोदर द्रुपद काय मारला जातो, त्याच्यानंतर दृष्टद्युम्नाच्या हातून आचार्य द्रोण काय मारले जातात आणि आचार्य द्रोणाच्या वधाचा प्रतिशोध अश्वत्थामा घेतो. दृष्टद्युम्न मारले गेला आणि अश्वत्थामा इतरही जे काही वीर त्या ठिकाणी शिबिरामध्ये होते त्या सगळ्यांना मारून विजयाची पताका फैलवण्याच्या दृष्टिकोनातून ज्याच्या समक्ष प्रतिज्ञा केलेली आहे त्या दुर्योधनाकडे जातो. दुर्योधनाला अजूनही आशा आहे की आपण राजा आहोत. इतिहासात एक संदर्भ आठवतो, तैमूरलंग नावाचा एक राजा होता आणि एका मुस्लिम बादशाने युद्धामध्ये त्याला जिंकलं, त्याला कैद करण्यात आलं आणि कैद करण्यात आल्यानंतर त्या बादशाच्या समोर ज्यावेळा तैमूरलंगाला उभं केलं त्यावेळा सिंहासनावर असलेला राजा आंधळा होता आणि हा पोलिओग्रस्त होता, लंगडा होता. बादशाने त्याच्याकडे पाहून हसण्याकरता सुरुवात केली. बादशाह हसतोय, तैमूरलंग त्या झाले बादशाह, अरे जय आणि पराजय युद्धामध्ये होतच असतात. मला बांधलेलं ठीक आहे, पण माझा अपमान का करतो, उपवास का करतो, का असतो? अरे आज माझा पराभव झाला, कदाचित तुझा पराभव असेल. योद्ध्याने योद्ध्याशी योद्ध्याप्रमाणे वागलं पाहिजे, अशा पद्धतीची वागणूक त्याने योग्य नाही. तेवढा बादशाह हसला आणि बादशाने सांगितलं, तैमूरलंग अरे तुला नाही हसत मी अल्लाह ताआला असतोय का? अरे कमाल तरी अल्लाह ताआलाची. अरे आंधळा आणि तू पांगळा, त्या अल्लाहला या जगात चांगले माणसं राजा म्हणून करण्याकरता सापडलेच नाहीत का, याचा मी विचार करतोय. बादशाह आंधळा पकडला जातो, तो लंगडा. माझ्या माहितीप्रमाणे आंधळ्या लंगड्याची, आंधळ्या पांगळ्याची राजाची परंपरा तेव्हापासून चालूच आहे. दुर्योधन विचार करतो, पांगळा झाला म्हणून काय झालं, महत्वाकांक्षा किती मोठी आहे. या हस्तिनापूरच्या सिंहासनावर कोणा बसेल पांडव मारल्यानंतर. आणि माझ्या माहितीप्रमाणे हिंदुस्थानच्या गादीला हा रोग लागले की काय कोणास तेव्हापासून. आंधळा म्हणजे काय, ज्याला स्वतःच्या डोळ्यांनी दिसत नाही, जो दुसऱ्याच्या डोळ्यांनी पाहतो तो आंधळा. पांगळा म्हणजे काय, त्याला स्वतःच्या पायाने चालता येत नाही, कोबड्या घेऊन चालतो. आज आमची परिस्थिती तशीच आहे, आम्हाला कोबड्या घेऊन चालावं लागतं. त्यामुळे अशी दयनीय अवस्था होते. असो, दुर्योधनाकडे जेव्हा अश्वत्थामा जातो, त्याने अश्वत्थामा गेल्यानंतर ते शिर दाखवतो, मी 5 पांडवांचा वध करून आलोय. दुर्योधनाने ते शिर पाहिले. दुर्योधनाला अत्यंत दुःख वाटलं, कारण दुर्योधनाने ओळखले ते पांडव नाहीयेत, पांडवाचे पुत्र आहेत. दुर्योधन अश्वत्थाम्याला सांगतो, अश्वत्थाम्या अरे काय केलं तू? अरे माझं वैर पुत्रांशी नव्हतं, माझं वैर पांडवांशी होतं. तर्पण करण्याकरता, तर्पण देण्याकरता होते, त्यांना तू मागून आला. अश्वत्थाम्याची पंचायत झाली. आता अश्वत्थामा विचार करतो, आपण जे कृत्य केलंय त्याने आपला राजाही खुश नाही आणि पांडव आपल्याला तर जिवंत सोडणार नाही. दोन्ही कोण पेचा आपल्याला येतात. आता काय केलं पाहिजे? श्रीमद भागवतामध्ये सविस्तर असं वर्णन नाही, महाभारतामध्ये आहे, पण तसं वेगळ्या पद्धतीने येतं. अश्वत्थामा तिथून भगवान वेदव्यासांच्या आश्रमात जातो. अगलतून जाऊन बसतो. हे एक सुरक्षित ठिकाण आहे, आश्रम आहे. इथं आपल्याला कोणी मारणार नाही. उपलव्य नावाच्या नगरामध्ये द्रौपदी होती, एका ब्राह्मणाकडे, आणि दृष्टद्युम्नाचं सारथी जिवंत सोडलेले अश्वत्थाम्याने
त्याने पांडवांपर्यंत ही माहिती नेऊन पोहोचवली. अशा पद्धतीचं झालं. धर्मराज युधिष्ठिर उभे होते, खाली बसले आणि धर्मराज युधिष्ठिराच्या मुखातून एक वाक्य निघालं, फार महत्वाचं. धर्मराज भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला समक्ष म्हणतात, देवा, काही लोक हारून जिंकत असतात आणि काही जिंकून हारत असतात. दुर्योधन हारून जिंकला आणि मी जिंकून हारलो. ज्यांच्याकरता राज्य प्राप्त करायचं ते संपले. द्रौपदीला ज्यावेळेला ही वार्ता कळते त्यावेळेला द्रौपदी येते आणि द्रौपदी त्या पाचही पुत्रांना मृतावस्थेत पाहते, भावाला मृतावस्थेत पाहते आणि प्रतिज्ञा करते, जोपर्यंत माझ्या पुत्राचा हत्यारा मारल्या जात नाही साधं थोडसं पुढे गेलं पाहिजे. त्या अश्वत्थाम्याला पळायचंय, कारण वधक करणारा कोण आहे माहित आहे, अश्वत्थामा आहे. आणि अश्वत्थाम्याला पकडण्याकरता जाणतो. अर्जुनही एक प्रतिज्ञाबद्ध आहे, करिष्ये वचनम तव, देवा तू सांगशील त्या पद्धतीने, भगवंताच्या आदेशाशिवाय काहीच करायचं नाही. अर्जुन पाहतोय धर्मराज युधिष्ठिर आहेत, नकुल आहे, सहदेव आहे, भीमदादा आहे, कोणीच त्याच्यावर प्रतिक्रिया देत नाही. आणि स्त्री सुलभ स्वभावानुसार त्या ठिकाणी द्रौपदी भीमदादाकडे पाहते आणि भीमदादाला सांगते की तुम्हीच या संकटातून मला वाचवू शकता. कारण ज्या ज्या वेळेला आतापर्यंत भूतकाळामध्ये संकट आले त्या वेळेला तुम्हीच जाऊन आला. जयद्रथ माझा अपहरण करत होता त्यावेळेला तुम्ही जाऊन आले. अनेक प्रसंगामध्ये वनवासात काय प्रत्येक वेळेला तुम्ही पुढे आला. दादा घुटण्यावाले आहेत, दादाची स्तुती होता म्हणून दादा निघाले. दादा निघाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना दादा निघाले मग तुला माहित नाही मग काय. अश्वत्थामा क्रूर आहे, अश्वत्थामाकडे ब्रह्मास्त्र आहे. आचार्य द्रोणांच्या वेळेला तुला ब्रह्मास्त्र दिलं त्यावेळेला त्याची नाराजी झाली आणि त्याने हट्टाने तुझ्या पश्चात आचार्य द्रोणाकडून ब्रह्मास्त्र घेतलं. आचार्य द्रोणाला माहित होता संयमी नाहीये आणि शक्ती अनियंत्रित हाती जाऊ नये याची खबरदारी पूर्वीच्या काळी घेतल्या जात होती. शस्त्र आणि शास्त्र अनधिकाऱ्याच्या हाती जाणार नाही याची खबरदारी घेतल्या जात होती. पण पुत्र मोहापोटी आचार्य द्रोणाने त्याला ब्रह्मास्त्र दिलं, जे महर्षी अगस्तीकडून ते शिकलेले होते. देत असताना त्याला दंड घालून दिला की बाबा याचा उपयोग तू करू नको, निदान मानवाकरता तरी करू नको. परंतु मला नक्की माहित आहे अशा पद्धतीचं प्राणांत संकट आल्यानंतर अश्वत्थामा ब्रह्मास्त्राचा प्रयोग केल्याशिवाय राहणार नाही. आणि अश्वत्थाम्याने जर ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला तर ब्रह्मास्त्राला तोड नाही. दादाकडे ब्रह्मास्त्र नाहीये. अश्वत्थामा फार विचित्र आहे. महाभारताच्या सौप्तिक पर्वामध्ये भगवान अश्वत्थामा संबंधातली गोष्ट सांगतात. आज अश्वत्थामा एकदा माझ्याकडे आला द्वारकेला. द्वारकेला आल्यानंतर मी स्वागत केलं. आचार्य द्रोणाचा पुत्र आला आपल्याकडे म्हणून आणि तो माझ्याकडे आला, माझ्या चर्चा करायला लागला आणि त्यांनी सगळी हकीकत सांगितली. हे केशव, मला माझ्या बापाकडून ब्रह्मास्त्राची प्राप्ती झालेली जी माझ्या वडिलांनी महर्षी अगस्तीकडून घेतलेलं होतं, हट्टपूर्वक मी माझ्या बापाकडून घेतलं. मला काय गरज नाही त्या ब्रह्मास्त्राची. आम्ही ब्राह्मण, आम्हाला काय आवश्यकता आहे त्या ब्रह्मास्त्राची. आणि म्हणून मी ब्रह्मास्त्र तुला देण्याकरता आलो. ब्रह्मास्त्र मी तुला देतो, त्याच्या मोबदल्यामध्ये मला फक्त तुझं सुदर्शन चक्र अपेक्षित आहे. मला सुदर्शन चक्र पाहिजे. भगवंताचे अश्वत्थामा ब्राह्मण असतो आणि तो ब्राह्मण असल्या कारणामुळे तुझ्याकडून घेणं योग्य नाही. तुला लागत असेल माझं सुदर्शन घेऊन जा, माझं सारंग नावाचं धनुष्य आहे ते घेऊन जा, माझी कौमुदी नावाची गदा आहे ते घेऊन जा, जे लागत असेल ते नाही. अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र त्या ठिकाणी चक्र उचलण्याचा प्रयत्न केला. माझं सुदर्शन
अश्वत्थाम्याचे चक्र उचलले गेले. मी तर 12 वर्ष ब्रह्मचर्याचं पालन करून त्या चक्राची प्राप्ती करून घेतलेली होती. अश्वत्थाम्याचे उचलले गेले नाही. पहिल्यांदा उजव्या हाताने उचललं, त्यानंतर डाव्या हाताने उचललं, दोन्ही हाताने उचलून पाहतो नाही उचलले. आणि उचलल्या न गेल्यामुळे, हतबल झाल्यामुळे निराश झाला. मी अश्वत्थाम्याला विचारलं, अश्वत्थाम्या चक्र तुझ्याकडून उचलले गेलं नाही, ठीक आहे, पण मला एक प्रश्न विचारायचा आहे, तुला ब्रह्मास्त्राची गरज नाही असं तू आताच बोलला होता, आणि ब्रह्मास्त्राची ज्याला गरज नाही त्याला चक्राची काय गरज होती? तू चक्र घेऊन काय करत होता? जे चक्र मला आतापर्यंत कोणीच मागितलं नाही. दादाने कधी अपेक्षा केली नाही, बलराम दादाने, अर्जुनाने कधी मागितलं नाही, प्रद्युम्नाने कधी मागितलं नाही, कोणीच मागितलं नाही. तुला कसं करता पाहिजे होतं? काय करणार होतं तू? काय भाजी कापायची होती? अश्वत्थाम्याने सांगितलं, निर्लज्जम सदा सती. अश्वत्थाम्याने सांगितलं, केशव ब्रह्मास्त्र मी याच्याच करता घेणार होतो, मी अभ्यास केला तुझा, तू जगज्जेत आहेस आणि तुझं जगज्जेतेपणाचं वरम आहे तुझ्याकडे असलेले चक्र. या चक्राला तोडच नाही, आणि म्हणून मग मी हे चक्र घेतलं असतं आणि तुझ्यावर सोडलं असत. तुला सोडून, तुझ्यावर सोडून मी जगज्जेता बनलो असतो. अजय भगवान श्रीकृष्ण सांगतात, अर्जुना, अरे जो माझ्या द्वारकेतून माझ्याकडून चक्रदानात मिळवून माझ्यावरच सोडणे इतका विचित्र आहे, तो दादाला सोडेल का? मग काय, तू निघाला पाहिजे. भगवंताने सांगितल्यानंतर अर्जुन सांगितलं, काय तुम्ही चल रथ काय. दादा पुढे गेले. दादाच्या लक्षात ऋषी मुनींमध्ये बसलेला आहे. दादाच्या रथाचा गळगळा ओळखला त्याने. ज्या पद्धतीने अलीकडच्या काळातले लहान पोरं घरात 8-10 मोटरसायकल जरी असल्यात ना, घरात किती टीव्ही पाहण्यामध्ये गुंग असलेत ना, तरी मोटरसायकलचं फायरिंग ऐकूनच ओळखतात, काका आलेत का बाबा. इतके कान तीक्ष्ण बनले आहेत त्यांचे. तसं पूर्वीच्या काळी जे रथ होते त्या रथाचा गळगळाट एका विशिष्ट पद्धतीने व्हायचा. जसं मेघनाद नाव आहे रावणाच्या पुत्राचं. मेघ म्हणजे ढग, नाद म्हणजे आवाज. ज्याच्या रथाचा गळगळाट मेघाच्या गळगळाटाप्रमाणे होत होता म्हणून त्याचं नाव मेघनाद. दादाचा रथ आहे, लक्षात आलं. अश्वत्थामा उठला धावायला लागला. विरत आहे. दादाने गदा फिरवली, मारली अश्वत्थामाला अडवण्याकरता. आता मात्र अश्वत्थामाच्या लक्षात आलं, यद्गत्वा निवर्तन्ते आपली पुण्यतिथी पुढच्या वर्षीच्या पंचांगात छापून आल्याशिवाय राहणार नाही. तर काय केलं पाहिजे? एक इशिका घेतली, गवताची छोटीशी काडी अभिमंत्रित केली ब्रह्मास्त्राने, आणि ब्रह्मास्त्राने अभिमंत्रित करून हे ब्रह्मास्त्र 5 पांडवांना नष्ट करतो असा संकल्प केला. किती दृष्ट संकल्प आहे, किती स्वार्थी संकल्प आहे. ब्रह्मास्त्राने अभिमंत्रित केलेली ती इशिका, ती काडी या दादाच्या दिशेने सोडली. तर भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना सावध, अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडलेले आहे. आता काय केलं पाहिजे? भगवंताचे अर्जुना कमाल आहे. विश्वाच्या पाठीवरचा सगळ्यात श्रेष्ठ धनुर्धर म्हणून तुला संबोधलं जातं, आणि तुला कळत नाही ब्रह्मास्त्र सोडल्यानंतर काय केलं पाहिजे. आणि ब्रह्मास्त्रावर ब्रह्मास्त्र सोडलं पाहिजे. दुसरा अस्त्र उपयोगाला येणं शक्य नाही या ठिकाणी. आता अर्जुन उतरतोय रथाच्या खाली, कारण विरत आहे अश्वत्थामा. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला नमस्कार करतो, प्रदक्षिणा करतो, आणि ब्रह्मास्त्र अभिमंत्रित करून संकल्प करतो की ब्रह्मास्त्र माझ्या गुरुपुत्राचं संरक्षण करून, रक्षण करून. आणि म्हणूनच अनसूय वेग या पदाचा योग्य अधिकारी. असूयाच नाही त्याच्या अंतःकरणात, द्वेषच नाही. अर्जुनाने ब्रह्मास्त्र सोडलं. महाभारतामध्ये कथा आहे, ब्रह्मास्त्रावर ब्रह्मास्त्र जेवढा आदळतं
ज्या भागामध्ये होतं त्या भागात 12 वर्ष वर्षण पडतं. देवशक्ती त्या दोन्ही अस्त्राच्या मध्ये राहतात आणि आतापर्यंतची परिस्थिती आहे. या विश्वावर ज्यावेळेला संकट येतं त्यावेळेला विश्वाला संकटातून मुक्त करण्याकरता ते संकट स्वतःवर घेणारे जर कोण असतील तर फक्त आणि फक्त साधू आहे, फक्त आणि फक्त संत आहे. जगाला सुखी करणे हाच त्याच्या जीवनाचा उद्देश आहे. जगाच्या कल्याणासाठी ब्रह्मास्त्राचा प्रयोग का केला? तुझ्या बाबाकडे ब्रह्मास्त्र होतं आणि महाभारत युद्धामध्ये तुझे वडील तब्बल 15 दिवस युद्ध करत होते. त्यांनी प्रयोग केला नाही. अर्जुनाकडे ब्रह्मास्त्र होतं, 18 दिवस युद्ध केलं त्यांनी प्रयोग केला नाही. तो का केला? आत्मसंरक्षणाकरता ब्रह्मास्त्र मागवले. महाराज प्रक्षेपण जाणतो, तुम्ही टाकणं जाणतो, माग घेण्याची व्यवस्था माझ्याकडे नाही. कारण माग घेण्याची व्यवस्था संयमी पुरुषाकडेच असू शकते. अर्जुनाचं ब्रह्मास्त्र शांत केलं, परत घेतलं आणि थोडी महाभारतातली आणि भागवताच्या कथेचं मी त्याची स्पष्टीकरण दिलं. महाभारत इतिहास आहे, भागवत पुराण आहे. इतिहास घटनातंत्र असतो, पुराण ही शिक्षा तंत्र असते. काहीतरी शिकावं, त्याच्यातून काहीतरी बोध घ्यावा, भावना दृढ व्हाव्या, असे एक विचार असतो. अश्वत्थाम्याला पकडलं भागवतानुसार, महाभारतानुसार महर्षी वेदव्यास आणि देवर्षी नारदांनी अश्वत्थाम्याला सांगितलं, अश्वत्थाम्या, हे ब्रह्मास्त्र तुझं प्राण घेणार आहे, पण मी सुवर्ण मध्ये साधतोय, तुझ्या मस्तकावरचा जो मणी आहे धर्मराज युधिष्ठिराला समर्पित कर. तुझा प्राण घेणार नाही, ब्रह्मास्त्र शांत होईल. अश्वत्थाम्याने सांगितलं, प्राणापेक्षा मणी महत्वाचा आहे, तू शांत म्हणून देतो. त्याने तो मणी घेऊन दिला. ब्रह्मास्त्र मागं घेता येत नाही मला आणि ब्रह्मास्त्र उत्तरेच्या गर्भावर सोडतो, असं त्याने स्पष्ट उल्लेख केला. भगवंताने सांगितलं, सोड, चिंता करू नको. कारण उपलब्ध नावाच्या नगरामध्ये जेव्हा उत्तरा होती तेव्हा तिथल्या ब्राह्मणाने तिला आशीर्वाद दिला. तिच्या उदरी क्षीण होत असणाऱ्या क्षेत्राचे रक्षण करणारा एक राजा जन्माला येईल. तो दीर्घकाळपर्यंत कारभार करेल आणि त्याचा उद्धार होईल, अशा पद्धतीचं. कारण या शस्त्रापेक्षा महात्म्याचा वाद बाण जो काही आहे, शब्दरूप अशा पद्धतीचं जे अस्त्र आहे ते प्रभावी ठरणार आहे. तू चिंता करू नको, सोड. त्याने ब्रह्मास्त्र सोडलं, त्याचा मणी काढून घेतला, त्याला सोडून दिला. अशी कला महाभारतात. मग मला भागवताचं चिंतन तुझं सांगण्यात आहे. भागवतात असं आहे की अर्जुनाने अश्वत्थाम्याला पकडलं आणि अश्वत्थाम्याला पकडून स्वतःच्या रथामध्ये बांधून धर्मराज युधिष्ठिराच्या समोर आणि द्रौपदीच्या समोर उभं केलं. मग द्रौपदीची दया, द्रौपदीतलं कारुण्य तुमच्यासमोर मांडायचं आहे, जे भागवताच्या दृष्टिकोनातून, एक शिक्षा तंत्राच्या दृष्टिकोनातून, एक उद्बोधकता काय आहे त्या कथेची हे सांगण्याच्या दृष्टिकोनातून तुमच्यासमोर ठेवायचं आहे. अत्यंत महत्वाची कथा आहे. ज्या अश्वत्थामा बांधलेल्या स्थितीमध्ये द्रौपदीच्या समोर उभा केलाय, त्यामुळे द्रौपदीला अजून सांगतोय, केलेल्या प्रतिज्ञेप्रमाणे मी अश्वत्थाम्याला पकडून आणलेले आहे. बोलायला कुठली शिक्षा दिली गेली तुझी, तू म्हणशील त्या पद्धतीने त्याला आपण मारू. द्रौपदी दयेची मूर्ती. द्रौपदी म्हणते, मुंचता देश ब्राह्मणो नितराम गुरु. महाराज, तुम्हाला एवढं साधं कसं कळत नाही? ब्राह्मण आहे, गुरुपुत्र आहे. मुंचता देश सोडून द्या त्याला. सगळेजण अवाक होतात, आश्चर्यचकित होतात. प्रतिज्ञा करणारी द्रौपदी आता त्याला सोडून देण्याची भाषा करते. तिला बुद्धिभ्रंश आला नाही ना, आणि मग त्याची चाचपणी करतोय. द्रौपदी काय बोलते, तू सोडून दे, काय कारण आहे? द्रौपदीची पहिली सबब त्या ठिकाणी आहे, ब्राह्मण आहे. द्रौपदी दुसरं कारण सांगते, सयेष भगवान द्रोण हा प्रजारूपेण वर्तते. साक्षात आचार्य द्रोण आहे, कारण श्रुतिवाक्य आहे, आत्मा वै पुत्र नामासी. पुत्र म्हणजे काय?
बापच पुत्राच्या रूपाने प्रकट होत असतो. संपूर्ण धनुर्वेद त्या आचार्य द्रोणांकडून तुम्ही घेतलेला आहे. त्या आचार्य द्रोणाची प्रतिमूर्ती पुत्र रूपाने सोडून दिलं पाहिजे. आणि तिसरी सबब फार महत्वाची सांगते द्रौपदी. मारोनिदशी जननी गौतमी पती देवता. महाराज मी याला सोडून द्या म्हणते, त्याचं एकच कारण आहे, याने माझे पुत्र मारले, याचा अपराध मृत्यूदंडाच्या लायकीचा आहे, प्रश्नच नाही. याला मृत्यूदंड दिला गेला पाहिजे. परंतु याचा अपराध जरी मृत्यूदंडाच्या लायकीचा असला तरी मी याला सोडून देण्याच्या संदर्भातला युक्तिवाद करते. याचं कारण आहे, माझ्या समोर अश्वत्थामा नाही, माझ्या समोर आई आहे गौतमी. कृपाचार्याचा सख्खा भाचा होता अश्वत्थामा. कृपाचार्य आणि कृपी दोघं बहीण भाऊ आहेत. या आचार्य द्रोणानं ते घेतली, याचं साळं जवायचं नातं होतं. हा भाचा आहे अश्वत्थामा कृपाचार्याचा. महाराज आचार्य द्रोण ज्यावेळेला मरण पावले, दारातीर्थी पडले 15व्या दिवशी युद्धाच्या, त्याला कृपीने सती जाणं अपेक्षित होतं, पण पुत्रमोहापोटी ती सती गेली नाही. आणि पुत्रमोहापोटी ती सती न गेल्यामुळे आज याच्याच भरोशावर, याच्याच आधारावर ती जीवन जगत होती. आणि हाच पुत्र जर मारला गेला, महाराज मला माहिती आहे माझे 5 पुत्र मारले त्यांनी, पण माझे 5 पुत्र जरी यांनी मारलेले असतील, उतार वयामध्ये मला संरक्षण देणारे सिंहासारखे 5 पती जिवंत, मला चिंता नाही. परंतु हा जर मारला गेला तर याच्या आईचा एकमेव आधार आहे हा. आणि हा जर संपला तर तिने काय करायचं? कारण त्यावेळेला संजय गांधी निराधार योजना नव्हती, नाव टाकलं असतं तिचं. स्वतः आता घेते आहे आणि माझी एकच इच्छा आहे, अशा पद्धतीचं अकाली पुत्रवियोगाचं दुःख भविष्यामध्ये कुठल्याही स्त्रीच्या वाट्याला येऊ नये, हे द्रौपदीच्या जीवनातील कारुण्य आहे. आत्म्याहून परात्मा जाणावा असा जो प्रचार आपल्याकडे रूढ आहे, अत्यंत महत्वाचा आहे. मला जे अनुभव घ्यावे लागतात अकाली पुत्रवियोगाचे, ते इतर कुठल्याही स्त्रीच्या जीवनात तिच्या वाट्याला येऊ नये, हे द्रौपदीचं कारण आहे. आणि तितक्यावर द्रौपदी थांबत नाही. द्रौपदीचा युक्तिवाद तेवढ्यावर थांबत नाही. द्रौपदी मध्यस्थाची भूमिका घ्यायला सांगते भगवान श्रीकृष्ण परमात्माला. हे केशव, मी बोलली ती योग्य आहे, याला सोडून दिलं पाहिजे, अशा पद्धतीने सांगतो. आणि याने अपराध केलेला आहे, अपराधाला सोडण्याची भाषा. भीमदादाने गदा उचलला आणि भीमदादा सांगतात, हे केशव, कदाचित तू सोडील त्याला, कदाचित सोडेल, मी नाही सोडणार. त्याने अपराध केलेला आहे, त्याला मृत्यू दंडच देईल. तुला पण न्यायाधीश केलेले, तुला माहिती नाही का 6 प्रकारचे महापाप ज्याच्याकडून होतात त्याला कुठल्याही पद्धतीची दया दाखवणं योग्य नाही. वशिष्ठ स्मृती नावाचा एक ग्रंथ आहे, आमच्याकडे जवळपास 40 स्मृत्या उपलब्ध आहेत. भाग्य आहे आमचं, काही लोकांना मनुस्मृती तिच्याच नावाचा डाबोरा पिटणं चालू आहे. त्याच्यातला भाषा सांगितली की लगेच मनोवादाचा शिक्का मारणं चालू आहे. असो, बाकीच्या स्मृत्या माहीतच नाही. वशिष्ठ स्मृतीमध्ये सरळ उल्लेख आहे, अग्निदो वनदश्चैव शस्त्रपाणिर्धनाप क्षेत्रदारा प्रहर्ताच षडैति आततायिनः आततायिन मायांतम हन्या देवा विचारे नातताहि वदे दोषो हंतुर्भवति कश्चनः. अग्निदो, दुसऱ्याच्या घराला आग लावणे. गरदश्चैव, दुसरा विष देणे. शस्त्रपाणी, कारण नसताना दुसऱ्यावर शस्त्र घेऊन धावणे. धनाप, दुसऱ्याच्या धनाचा अपहार करणे. क्षेत्र, दुसऱ्याची जमीन हडपणे. दारा, दुसऱ्याच्या पत्नीचं अपहरण करणे. हे 6 प्रकारचे महापाप ज्याच्याकडून होतात त्याला आतताई म्हटलं. आणि या आतताईला कुठल्याही पद्धतीची दया माया न दाखवता त्याला
इथपर्यंत सांगते श्रुती की मारणाऱ्याच्या अंगात शक्ती असताना जो याला दया दाखवून सोडून देतो, मारत नाही, त्याचा दोष त्याला लागेल. नातताही वधे दोषो हंतुर्भवति कश्चन. भीमदादा म्हणतात बरोबर आहे, भगवान म्हणतात दादा अगदी योग्य आहे, तुम्ही म्हणतात तेही योग्य आहे. धर्मराज युधिष्ठिर म्हणतात, अर्जुन म्हणतो तेव्हा मारलं पाहिजे की विचारतात, तुम्ही तेही योग्य म्हणता, नेमकं काय केलं पाहिजे. भगवान म्हटले दादा आतताईला मारलं पाहिजे ही मीच बोलतोय शास्त्रात. ब्राह्मणा सदैव अवध्य आहे ही. मग काय केलं पाहिजे आपण विचारतो. भगवान म्हणतात काय केलं पाहिजे. तस्मात् शास्त्रम प्रमाणम, ते बोललो नाही का मी तुला 16व्या अध्यायामध्ये. कार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्र विधानोक्त कर्म कर्तुर निहारसे. शास्त्र काय सांगते त्याचा विचार कर, कारण प्रत्येक गोष्टी करता शास्त्र आहे आणि ते शास्त्र कुठं वापरायचं याचंही शास्त्र आहे, ते कळलं पाहिजे. काहीतरी याच्यातून सुवर्ण मध्ये काढला पाहिजे. आणि काय सुवर्ण मध्ये. गीतेच्या दुसऱ्या अध्यायात संभावितस्य चा कीर्तिर्मरणादविरिच्यते, संभावित माणसाची अपकीर्ती होणे त्याच्या मरणापेक्षा निपटत असते. भगवान बोलले त्या ठिकाणी सांकेतिक शब्दात आहे. भगवान म्हणतात ब्रह्मबंधूर हंतव्यो आतताई. ब्राह्मण असेल तो अवध्य आणि आतताई असेल तो मारलाच पाहिजे. मग अर्जुना तुला दोन्ही गोष्टी, तुझी प्रतिज्ञाही सांभाळली पाहिजे, दादाचंही मनोगत सांभाळलं पाहिजे, द्रौपदीच्याही मनाच्या विरोधात जाता कामा नये. ह्या सगळ्या गोष्टीचं एकत्रीकरण करून तू याच्यातून मार्ग काढला पाहिजे. फार बेच प्रसंग असतात. मग काय केलं पाहिजे. संभावितस्य चा कीर्तिर्मरणादविरिच्यते, संभावित माणसाची अपकीर्ती होणे त्याला त्याच्या मृत्यूपेक्षा निकटतर वाटते. जाणतेनी तवची ज्यावे जब अपकीर्ती अंत न होणे. जागत्या माणसाने तोचपर्यंत जिवंत राहावं जोपर्यंत त्याची अपकीर्ती होत नाही. तुका म्हणे ज्यावे सत्कीर्तीने बनवे, सत्कीर्तीने जगावं. आता याच्यातलं सुवर्ण मध्ये काय चालायचं. शास्त्रकारणी चिंतन फार सुंदर मांडलं. आज्ञाभंगो नरेंद्राणाम विप्राणाम मानखंडनम पृथक्शय्याच नारीणाम अशस्त्रम वध उच्यते. जगाच्या पुढे असे काही लोक आहेत की त्यांचा अपराध मृत्यूदंडाच्या लायकीचा असतो, पण त्याचा अपराध मृत्यूदंडाच्या लायकीचा असताना सुद्धा शास्त्र सांगतं त्यांना मृत्यूदंड देणं योग्य नाही. कोण. राजा आहे. राजा एखादा त्याचा अपराध मृत्यूदंडाच्या लायकीचा आहे, पण राजाचा अपराध जरी मृत्यूदंडाच्या लायकीचा असला तरी त्याला मृत्यूदंडही देता येत नाही. मग राजाला शिक्षा द्यायची आहे ना, मग काय करायचं. आज्ञाभंग, राजाच्या आज्ञेचं उल्लंघन करणे, त्याच्या आदेशाला केराची टोपली दाखवणे, त्याचा आदेश उल्लंघन करणे, सविनय कायदा भंग. ज्या दिवशी राजाच्या आदेशाचं पालन प्रजा करणं सोडून देईल त्या दिवशी तो राजा माणूस रूपाने जिवंत आहे, राजा रूपाने नाही. ज्ञानोबर आहे गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये बोलून गेले. राजा म्हणजे कोण. नराणां जनराधिपम. भगवान विभूती योग सांगताना सांगतात या नरा माझे राजा, तू विभूती विशेष माझा, जयाते सकळ लोक प्रजा कोण या सेवती. नरामध्ये राजा ही माझी विभूती आहे आणि राजा ही माझी विभूती असताना लोक स्वतः करभार देतात आणि त्याच्या आज्ञेचं पालन करतात. लॉकडाऊन काय राजाच्या आज्ञेचं पालन आहे. आणि जोपर्यंत त्या राजाच्या आज्ञेचं पालन केलं जातं तोपर्यंत तो राजा जिवंत आहे. ज्या दिवशी राजाच्या आज्ञेचं उल्लंघन करेल प्रजा, एका दोन नव्हे संपूर्ण प्रजा, त्या दिवशी तो राजा नावाचा असेल, तो जिवंत नाही, तो गेला. आज्ञाभंगो नरेंद्राणाम.
विप्राणाम मानखंडनम. एखादा ब्राह्मण आहे आणि ब्राह्मणाचा अपमान सांगतात त्या स्त्रीचा कितीही अपराध मृत्यूदंडाच्या लायकीचा असला तरी ती स्त्री असल्या कारणामुळे ती अवध्य आहे. मग तिला काय शिक्षा दिली पाहिजे? एकच, तिची शय्या वेगळी करणे. शास्त्राशिवाय केलेला हा बोल आहे. हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि म्हणून मग अर्जुनाला संकेत कळतो भगवान परमात्म्याचा. भगवान विप्राना मानखंडनम या पदाचा आधार घेत जलताच उपजतच अश्वत्थाम्याच्या मस्तकावर असलेला मणी केसासहित काढतात, त्याचं केश ओपन करतात, त्याची शेळी उडतात. मला एक वाक्य सांगितलं पाहिजे, ब्राह्मणाची मुंडी उडलीच चालेल, शेंडी उडता कामा नये. आता ठेवल्याच नाही मला तुम्हाला. ब्राह्मणाची शेंडी महत्वाची. अश्वत्थाम्याचं केश ओपन केलं आणि अश्वत्थाम्याचं केश ओपन करून त्याचा मणी काढला, धर्मराज युधिष्ठिराच्या चरणी समर्पित केला आणि अश्वत्थाम्याला तेथून काढून दिले. मी कदा संपवतो तुमच्यासमोर एक विचार मांडेल. अश्वत्थामा अपमानित होतो, याच्यापेक्षा मृत्यू पुरला. अश्वत्थामा तिथून निघून जात असताना ज्या द्रौपदीने त्याला केलेली आहे, युक्तिवाद केलेला आहे, दया दाखवलेली आहे, तोच अश्वत्थामा पांडवांचा एकमेव वारस जो उत्तरेच्या गर्भामध्ये वाढतोय त्याच्यावर ब्रह्मास्त्र सोडण्याची भाषा करतोय. मी त्याच्यावर ब्रह्मास्त्र सोडे, पांडवाचा वंश संपवेल. भगवान परमात्मा तिथे उभे. भगवान म्हणतात अश्वत्थाम्या, तुझ्या बापाने जितके अस्त्र शस्त्र तुला दिले असतील कर त्याचा प्रयोग. जोपर्यंत या कुळाचा संरक्षक भगवान श्रीकृष्ण आहे तोपर्यंत पांडवाच्या केसाला धक्का लागण्याचं काही एक कारण नाही. आणि आता तुला शाप देतो. भागवतामध्ये वर्णन नाहीये, महाभारतामध्ये स्पष्ट उल्लेख आहे. जगात जगद्गुरु तुकोबा आहे ज्याचं समर्थन करतात. तुझ्या मस्तकावर जो मणी काढलेला आहे, ती जी जखम त्या ठिकाणी झालेली आहे, त्या जखमेतून सतत रक्त आणि पू वाहत राहील. त्या जखमेला लावण्याकरता तेल सुद्धा अश्वत्थाम्या तुला कोणी देणार नाही. आणि 3000 वर्षपर्यंत तुला या पृथ्वी तलावर भटकंती करावी लागेल. जनामध्ये येता येणार नाही, पाळामध्ये पडलेलं राहावं लागेल. तुका म्हणे अंगी राखिली दुर्गंधी, अश्वत्थामामध्ये पांडव उतरा. त्याच्या नावामध्ये दुर्गंधी, कारण रूपायोनिया दैवतार भक्ता अभयकर खळा कष्ट. अश्वत्थाम्याची नियत त्या ठिकाणी दाखवली, पण द्रौपदीचं कारुण्य मात्र नष्ट झालं नाही. द्रौपदीचं कारुण्य आहे तेच आहे. आणि द्रौपदीकडे सगळेचे सगळे पांडव त्यावेळेला पाहतात. द्रौपदी याच्याच करता दया दाखवली करतो. याला त्याने दाखवून दिलंय, ज्याला दया दाखवली तो आज आपल्या पुत्राच्या घाता करता, तुझ्या वारसाच्या घाता करता या ठिकाणी टपलेला आहे. आता काय करायचं? द्रौपदी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे पाहते आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला सांगते, केशव मी तुझ्याशी आधी बोलले, 4 नाते आहेत माझे तुझ्याशी. या 4 कारणामुळे तू मला आणि माझ्या कुळाला संरक्षण दिलं पाहिजे. तू माझा स्वामी आहेस, तू माझा सखा आहेस, तू माझा संबंधी आहेस, तू माझा सर्वस्व आहेस. या 4 कारणामुळे तू मला संरक्षण दिलं पाहिजे. आणि भगवान परमात्मा सुद्धा द्रौपदीच्या त्या बोलण्याला मुखसंमती देतात. अश्वत्थाम्याला सांगतात, तू कर तुझ्या अस्त्राचा काय प्रयोग करायचा आहे तर मी त्याला संरक्षण देणार आहे. अशा पद्धतीचं भगवान आश्वासन देतात. आणि पुढचा जो काही कथाभाग आहे किंवा द्रौपदीच्या जीवनातला एक महत्वाचा भाग, दयेची ती मूर्ती कशी आहे याचं चिंतन उद्याच्या सत्रामध्ये पाहू. झालेली सेवा संतांच्या तथा गुरुवारांच्या चरणी समर्पित करून पुनश्च आजच्या या साहित्यिक मुहूर्तापैकी एक अक्षय तृतीया नावाच्या या मुहूर्ताचं किंवा अक्षय तृतीयाचे शुभेच्छा देऊन वाणीला या ठिकाणी पूर्णविराम देतोय आणि आपली रजा घेतो. पुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज